पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब साधु संतन की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषी संत घुसरकर महाराज की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनन्दमानन्दकरः प्रसन्नं सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नाम देवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधासमुद्रः विदर्भदेशें सुदामदेवः अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेताः राष्ट्रसन्त गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा घोसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। छोटे न हो हम बुद्धि से हो विश्वमय से ईशमय हो प्रेममय अरु ज्ञानमय जगदेवमय जगदीशमय हर इंद्रियों पर ताब कर हम वीर हो अति धीर हो उज्ज्वल रहे सर से सदा निज धर्म रत खंबीर हो। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना लोकभाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत देहूकर जगद्गुरु तुकाराम महाराज विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती गाडगे बाबा मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आपण जवळजवळ 24 दिवसापासून या अष्टश्लोकी भागवताचं चिंतन करत आहोत। काल आपण पाहिलं म्हणून अमुची बुद्धी विशाल करी कर्म करावया भूलोकावरी
त्याची भाग महाराजांनी छोटे न हो हम बुद्धि से याच्या माध्यमातून केलेला आहे. अर्थात काल आपण थोडक्यात पाहिलं, गायत्री मंत्र आहे. तो गायत्री मंत्र काय बोलते? धियो यो न प्रचोदया. अर्थात आमची जी बुद्धी आहे ही आमच्याच देहाच्या संबंधात, आमच्याच संपत्तीच्या, पैशाच्या, मान अपमानाच्या, प्रतिष्ठेच्या, सत्तेच्या बाबतीत जी बुद्धी आमची तादात्म्य झालेली आहे, ती बुद्धी आमची ईश्वरनिष्ठ बुद्धी व्हावी. आमच्या बुद्धीला ईश्वरनिष्ठतेची प्रेरणा प्राप्त व्हावी. अर्थातच ही जी आमची बुद्धी आहे, ही बुद्धी धियो यो न प्रचोदयात. अर्थात धी म्हणजे बुद्धी. ही आमची बुद्धी त्या ईश्वरानं प्रेरित करावी आणि ईश्वरनिष्ठ करावी, विश्वनिष्ठ ईश्वरनिष्ठ करावी, व्यापक करावी. याच पद्धतीची प्रार्थना गायत्री मंत्राच्या माध्यमातून सुद्धा आणि केलेली दिसून येते. आणि म्हणून सज्जन हो, काय आहे महाराजांनी त्याच्या पुढची प्रक्रिया अशी दिली आहे की विश्वमय जर व्हायचं असेल तर विश्वमय होण्याकरिता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विश्वमय से ईशमय. याचा अर्थ असा होतो की आधी विश्वमय व्हायचं आणि मग ईशमय व्हायचं. विश्वमयच्या नंतर ईशमय. साधारणपणे तुम्ही आम्ही सर्व लोक काही कीर्तन, प्रवचन, भागवत ऐकणारी मंडळी आहोत. आपण ऐकत असतो कीर्तनात, प्रवचनात सब झूठ आहे, एक ईश्वर फक्त सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. म्हणून सब तज आणि हरिभज अशा पद्धतीचा एक उपदेश समाजामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी समाजापुढे मांडत असतात. हे मांडत असताना समाजामध्ये जग आणि देव यांचा परस्पर काही संबंधच नाही असं सांगितले जाते. हे दोन्ही वेगळे आहेत. दोहीकडे दोन वाहती मार्ग अशी कल्पना समोर ठेवली जाते आणि त्याला पुष्टी देणारे काही प्रमाण संतांचेच, ग्रंथांचेच प्रमाण त्याला दिले जातात. चिटिया चावल ले चली बीच में मिली दाल, दादू दो दो ना मिले एक लिजा एक डाल. अर्थात रस्त्यानं एक चिटी म्हणजे मुंगी तांदळाचा दाणा घेऊन रस्त्यानं चालली होती आणि ती तांदळाचा दाणा घेऊन जात असताना रस्त्यात तिला डाळ दिसली. मग त्या मुंगीला असं वाटलं की नुसतं तांदूळ नेल्यापेक्षा जर डाळ नेली तर खिचडी होईल. मग खिचडी करावी म्हणून ती डाळ घ्यायला गेली तर तिची तांदूळ खाली पडलं आणि तांदूळ घ्यायला गेली तर डाळ खाली पडते. म्हणजे दोन नाही, एक काहीतरी किंवा बरेच प्रमाण. दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, असं किंवा प्रपंच परमार्थ संपादिल दोन्ही, एकही निदान न घडे त्याची, असे काही संतांचे प्रमाण त्याची पुष्टी करण्याकरिता दिली जातात. परंतु महाराजांनी या ठिकाणी याच्या विरुद्ध भूमिका दर्शवलेली आहे. महाराज असं म्हणतात की विश्वाचा त्याग करायचा नाही तर विश्वाच्या मार्गानंच ईश्वरनिष्ठ व्हायचं किंवा
विश्वमयतेकडूनच ईशमयतेकडे जायचं, म्हणजे विश्वाकडून ईश्वराकडे जायचं. कारण विश्व हा परमार्थ मार्गामधला अडथळा आहे असं जे म्हटलं जातं ते महाराजांना मान्य नाही. तर महाराज असं म्हणतात की विश्व म्हणजे काही माया नाही. तर विश्व म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की प्रपंच हा आहे पाया परमार्थाचा, भाव हा आमचा निश्चयशी. प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे आणि ज्याचा प्रपंच धड नाही, ज्याची ऐहिकाची धड नाही, त्याचे परत्र पुससी काही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अर्थात ज्याशी प्रपंच साधला तोच परमार्थ करील, जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा, असं समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक भूमिका स्पष्ट केली आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माते, ऐसा नोहे उखिते आघवे मीची. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे जे जग आहे हे काय माझ्यावरून भिन्न आहे काय, ईश्वरापासून भिन्न आहे काय. कारण का बीजची जाले तरू, भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. का बीजची झाले तरू, बीज आहे. बीज जे आहे ते बीज मागं आपण त्याचं चिंतन केलं होतं. बीज आणि फळ हरीचे नाम, हे बीज आहे. ज्वारी आहे, त्या ज्वारीचा जो धांडा, त्या धांड्यामध्ये ज्वारीचं तत्व व्यापलेलं आहे आणि त्या धांड्याला आलेलं कणीस हे सुद्धा त्या दाण्याचाच परिणाम, दाण्याचंच एक रूप आहे. आणि त्या कणसामध्ये असलेले जे प्रत्येक दाणे आहे, तो प्रत्येक दाण्यामध्ये सुद्धा त्याच जमिनीमध्ये रुजवलेल्या दाण्याचाच एक भाग आहे. अर्थात एका दाण्याचाच हा सगळा आविष्कार आहे. ज्याला वेदांत शास्त्रामध्ये चिद्विलास असं म्हटलं जाते. चिद्विलास, त्याला सुदामदादांनी समष्टी चिंतन असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जग म्हणजे काय, त्या ईश्वरापेक्षा वेगळं आहे का, एकच आहे. का बीजची झाले तरू, तर बीजापासूनच वृक्ष झाला. किंवा का भांगाराची अलंकारू, भांगार आहे म्हणजे सोनं आहे, त्या सोन्याचेच अलंकार निर्माण झाले. तैसा मज एकाचा विस्तारू, एकच ईश्वरी तत्व जे व्याप्त आहे, सगळीकडे समसमानतेनं व्याप्त आहे. समोहम सर्वभूतेषु द्वेषोस्ति न च मे प्रिया, असं जे तत्व व्याप्त आहे तेच हे विश्व आहे. हीच भूमिका ध्यानी घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हो विश्वमैसे ईश्वर. कारण कल्पना करा, एका मोठा वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये मध्यभागामध्ये एक बिंदू आहे, छोटासा बिंदू आहे. आता तो जो बिंदू आहे, त्या बिंदू जो आहे त्याला जर वर्तुळाचं रूप द्यायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल, तर त्याच्याकरता सुदामदादांच्या मते दोन उपाय आहे. एक उपाय त्याला पुसून टाकायचं म्हणजे तो वर्तुळ रूप होईल. आणि दुसरा उपाय, तो जो बिंदू आहे त्या बिंदूचा मोठं 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 करत नेऊन त्या वर्तुळालाच पूर्ण, त्या बिंदूलाच वर्तुळापर्यंत जोडायचं.
म्हणजे तो एक मोठा वर्तुळ तयार त्याचा होईल. हा जो भाग आहे या दोन्हीचा जो निष्कर्ष निष्पन्न जे आहे पुसून टाकण्याचं आणि त्याला मोठं करण्याचं, हे दोन्ही सुद्धा वर्तुळ रूप होण्याचं प्रत्यंतर आहे. म्हणजे वर्तुळ रूप होणं ही त्याची सिद्धी आहे, त्याच्यातून सिद्धता हीच होणार आहे. म्हणून परमात्मा प्राप्त व्यापक परमात्मा प्राप्त करणं म्हणजे काय? ईशमय होणं हे आपलं ध्येय आहे की नाही? कारण लहर की वरखेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात कि हम बिंदु है पर है वही सागर जिसका नाम है, हम दीप है पर है वही सूरज का तेज तमाम है, आणि हम देह है पर है वही सारा हिमालय छा गया, हम पिंड है पर है वही ब्रह्मांड विश्व बन गया. हे महाराजांनी लहर की बरखीमध्ये सांगितलं. म्हणून असे आपल्याला सुद्धा त्या वर्तुळातले आपण सुद्धा बिंदू आहोत. हम बिंदू है, व्यापक आहे समुद्रासारखं. ज्ञान समुद्र म्हटलाय त्या ईश्वराने. तसं ते व्यापक आहे. तू व्यापक सर्वांतरात व्यापक आहे. मग तो व्यापक जे तत्व आहे त्याचेच आपण अंश आहोत. त्याच सागरातल्या जलाचे आपण बिंदू आहोत. हम बिंदू आहे. आणि ते बिंदू आहे, पण आपण सागर कधी होऊ शकतो? तर आपल्यामध्ये जे संकुचित जीवपण आहे, देहोहम ही भावना सोडून आम्ही आत्मोहम ही भावना आमची झाली पाहिजे. सोहम भाव आमचा झाला पाहिजे. हा भाव ज्या वेळेस होईल सद्भाविक सज्जन हो, त्यावेळेस आपण सुद्धा एक देशीय राहणार नाही. आपण सुद्धा व्यापक झाल्या वाचून राहणार नाही. जीव पण निघून गेलं की आपल्यामध्ये सुद्धा व्यापक तत्व संचरल्या वाचून व्यापक तत्व होऊन बसू आपण. काय आहे, पंचीकरणामध्ये दृष्टांत आलाय. बहुश्रुत दृष्टांत आहे. तो बऱ्याच लोकांच्या परिचयाचा दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये तो दृष्टांत असा आहे की हा जो जीव आहे हा अज्ञानामुळे स्वतःला जीव समजून बसला आहे. अज्ञानामुळे वास्तविक पाहता हा जीव व्यापक ईश्वराचंच एक तत्व आहे. तो अज्ञानामुळे त्याचा मायाशी संबंध येऊन तो जीवपणाला आलेला आहे. जसं एखादा पारमार्थिक आहे, साधू वृत्तीचा माणूस आहे आणि त्याला नशा चढली, नशीला पदार्थ खाण्यात पिण्यात आला, नशा चढली आणि ती नशा असल्यानंतर तो काही मूर्खासारखा बरडतो. तसं कैफ चढलाय. आवरणामुळे आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव नाही. आपण स्वतःला जीव समजून बसलो आहे. पंचीकरणातलं दृष्टांत आहे. एक वाघाचा बछडा बकऱ्याच्या तांड्यात सापडला. तो त्याच्यातच राहिला लहानपणापासून. तर तो सुद्धा बकरीसारखा म्या 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 करत होता. पण मग ज्या वेळेस त्याला सिंह भेटला आणि त्या सिंहानं त्याला त्याच्या स्वरूपाची जाणीव करून दिली, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं मी सिंह आहे, मी बकरा नाही. अर्थात हे बकरा पण आपल्यातलं निघून गेलं की सिंह पण आपल्या ठिकाणी स्वतः सिद्ध आहे. तसं जीव पण आपलं निघून गेलं की जीवपणाचा संकुचितपणा निघून गेला की आपण व्यापक झाल्याशिवाय राहत नाही. जीव पण आहे तोपर्यंत आपण एकदेशी आहोत. तुकाराम महाराजांचं प्रमाण
एकदेशी होतो अहंकारे आथिला, त्याच्या मागे झाला सुकाळ हा. अर्थात आमच्या संतांचा अनुभव आहे की अणु रेणू या थोकळा आणि तुका आकाशा एवढा. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. हाच अनुभव उपनिषदांमध्ये सुद्धा तो भाग आलेला आहे. उपनिषद म्हणते की अणोरणीयाम महतो महियाम, उपनिषदामध्ये आहे. तोच भाव जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अणु रेणुया थोकळा तुका आकाशा एवढा. आणि तोच भाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या आलेल्या अनुभूतीतून मांडतात की मोठा प्रथम गाव मंदिर मोठे वाटले, मग तीर्थाटन मोठे झाले आणि पुढे निसर्ग रूप दिसू लागले मोठे मोठे. पण परी त्याच्या मुळाचा अनुभव घेता मोठा कळलाची नाही कोणता. हा आत्म्याचा विलासची तत्वता अनुभवा आला. तो कसा आला तर ते महाराज सांगतात की मोठा तो पंचतत्वादी भेदून, लहान तोची अणुरेणू म्हणी, आणि पाहता पाहणे दुरी सारुनी कळला एकपणी जवळची तो. हा अनुभव आमच्या संतांचा अनुभव आहे. आणि म्हणून जे ममत्व आहे, मी आहे, माझा आहे, हे जे अहमता आणि ममता आहे, मी हे अहमतेचं प्रतीक आहे आणि माझं हे ममत्वाचं प्रतीक आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं जीवपणाशी संबंधित आहे. म्हणून हे मी आणि माझं संपवलं म्हणजे त्याच ठिकाणी आपण ईशमय झालो, अशा पद्धतीचा आमच्या संतांचा अनुभव आहे. म्हणून मी आणि माझं हे नाशिवंत आहे. घुसरकर महाराजांचं भजन आहे, तू माझं माझं म्हणतं पण सारं नाशिवंत. आणि त्रिवार त्यांनी सांगितलं आहे, करोनी 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 पहा विचार, विचार करून पाहायला. म्हणजे आपण या मार्गामुळे जगाची अनास्था वाटणं साहजिक आहे. ईश्वराच्या दृष्टीनं आपण जे काही भक्तीचा मार्ग अवलंबिला आहे, ईश्वरनिष्ठ होत असताना जगाचा संबंध आपल्याशी नाही असं आपल्याला वाटणं साहजिक आहे, किंवा ही आपली भूमिका होणं सुद्धा साहजिक आहे. परंतु जीवत्व म्हणा किंवा जगत्व म्हणा, हे जे आहे याला मिथ्या अशा स्वरूपाचं म्हटलं आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या. हे जग मिथ्या आहे, जीव मिथ्या आहे असं म्हटलं जाते. ही गोष्ट दृढ झाली की जगाच्या संबंधानं नैराश्य निर्माण होणं हे कर्मप्राप्त आहे. निर्माण होतेच नैराश्य जगाच्या संबंधानं. आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराप्रती सत्यत्व भावना प्रगट झाल्यानंतर. पण लोकव्यवहाराची पूर्णतः त्याच्यामध्ये काय केली जाते, अवहेलना केली जाते किंवा उपेक्षा केली जाते. आणि वैराग्याच्या दृष्टीनं जे काही साधू संत महापुरुष झाले, त्या साधू संत महापुरुषांनी वैराग्याची भावना ज्यांची उत्कट अशा पद्धतीची होती, असे जे काही संत होऊन गेले, ज्ञानी मुक्त पुरुष होऊन गेले, ते आचार्य होऊन गेले, या सर्व साधू संतांची, आचार्यांची, महात्म्यांची जी एक धारणा आहे की जग हे मिथ्या आहे किंवा जगाचा आपला काहीच संबंध नाही, अशी भूमिका ती साधू संतांची झालेली असल्यामुळे, काही साधूंची भूमिका अशी झालेली असल्यामुळे आज जे जगाचं
चित्र आपण पाहतो आहोत, ते चित्र अवस्थेच्या संबंधानं जरी उंचावलेलं असेल, पण व्यवस्थेच्या संबंधानं मात्र ते पाहिजे त्या प्रमाणात उंचावलेलं दिसत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी असे जे हे जगन्मिथ्यावादी साधू संत असतील, संन्यासी असतील, अशा त्या साधू संतांना, त्या महंतांना ठणकावून सांगितलं आहे की जोवरी हवे आहे शरीर, आवश्यक वाटे अन्न वस्त्र, तोवरी न म्हणावा मिथ्या संसार, सेवा करावी सर्वांनी. जोपर्यंत ती अनुभूती आपल्याला प्राप्त होत नाही की ईश्वर हा सत्य आहे आणि जग हे असत्य आहे, ह्या अनुभूतीवर आपण जोपर्यंत आरूढ होत नाही तोपर्यंत तरी आपण जग मिथ्या आहे असं म्हणू नये. पण या भूमिकेवर न जाता परमार्थ मार्गाला परमार्थिक लागला की बस त्याचे पाहावं लागते भावना, बस मी विठ्ठलाचा आणि दुनिया जाए भाळ में हमें क्या पडी, ही त्याची भावना होऊन जाते. ही भावना चुकीची आहे. हे त्या अनुभूतीवर पोहोचल्यानंतर त्या महात्म्याच्या दृष्टीने ठीक आहे, पण सामान्य लोक सुद्धा परमार्थ करणारे तिकडे वळतात आणि ती धारणा करून चुकीचा समज करून बसतात. म्हणून महाराजांनी त्यांना ठणकावून सांगितलं, माधुकरी पुरतेच गावी न यावे, गावाचे जीवन सुधारावे, घृणाकरिता नरकी जावे लागेल अहंकारी. म्हणून तुम्ही ब्रह्मनिष्ठ जरी असले तरी सुद्धा तुम्ही लोकांनी गावाच्या हिताचा विचार केला पाहिजे. गुरु म्हणून न गुरुगुरावे, आत्मवत सर्वाशी जाणावे, उठण्या बसण्यापासून शिकवावे आई सारखे अज्ञजना. अर्थातच हे समाजाची सेवा केल्याशिवाय जनता ज्याला देवरूप कळली त्याचीच भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत असते, हा ग्रामगीतेचा सिद्धांत आहे. ज्याला जनता देवरूप कळत असते तोच ईश्वरापर्यंत त्याची सेवा पोहोचत असते. म्हणून ईश्वराची जर सेवा करायची तर ज्यात सर्वेश्वराचे पूजन सम्यक तेची कर्मगीता मान्य असल्यामुळे या विश्वाची आपला संबंध आहे. अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्माची व्याख्या काय आहे? आमचे गुरुजी सांगत अध्यात्माची व्याख्या ही आहे की व्यक्तीला विश्वापर्यंत जोडण्याची प्रक्रिया त्याला म्हणतात अध्यात्म. विश्वाला व्यक्तीपर्यंत जोडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. ही अध्यात्माची सोपी व्याख्या आहे. आणि म्हणून विश्वसेवा ही विश्व मिथ्या मानणारे जे लोक आहेत त्या लोकांना त्यांच्यामधली विश्वाच्या संबंधात असलेली अहमता किंवा ममता कशी काढायची, मग विश्वाचे समरस होऊन सेवा करायची आहे तर विश्वाच्या बाबतीमध्ये जगन मिथ्या असं म्हटल्यानंतर मग त्या विश्वाची सेवा करायची म्हणजे त्याच्याशी ममत्व प्रस्थापित करणं आहे, त्याची अहमता धारण करणं आहे. हाय जगन मिथ्यावादी लोकांना पटण्यासारखं नाही. मग अहमता आणि ममता हे मिटवणं कठीण आहे की नाही, तर महाराजांनी सांगितलं आहे की ते मिटवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. जगाच्या संबंधातली जी आपली अहमता आहे, ममता आहे, हे मिटवण्याच्या भानगडीत पडायचं आहे. तर ही व्यापक करत न्यायची. कशी करायची, तर ती व्यापक करण्याची प्रक्रिया सुद्धा आमच्या संतांनी सांगितली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव है, किंवा ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे की विश्वदेव सत्यत्वे. अर्थात विश्व आणि ब्रह्म हे एकच आहे. आपण ज्ञानेश्वर महाराजांची आरती सगळे लोक म्हणतो.
सगळेच, किंवा म्हणत नसले तरी ती आरती सगळ्यांच्या पाठातली आहे, वाचनातली आहे. आपण ती आरती बोलतो की प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले म्हणून रामेश्वरी आरती ज्ञान राजा. काय विश्व ब्रह्मची ठेले, हे विश्व ब्रह्मवादी आमचे संत आहेत, याला विश्व ब्रह्मवाद म्हणतात. पंडित अप्पय्य दीक्षित म्हणून एक फार विद्वान व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. ते असं म्हणतात, त्यांचा श्लोक आहे, त्या श्लोकाचा भावार्थ असा आहे की ममत्व जर त्यागता येत नसेल तर ते ममत्व सर्व व्यापक केलं पाहिजे. म्हणजे ममता जी आहे ती व्यापक, ते त्यागता जर येत नसेल ना तर मग तिला व्यापक स्वरूपात केलं पाहिजे. हाच सिद्धांत विवेक सिंधू मराठीमधले आद्य कवी म्हणून प्रसिद्ध आहे ते मुकुंदराज, त्यांचा वेदांताचा ग्रंथ आहे विवेक सिंधू. चांगले ग्रंथ आहे त्यांचे. विवेक सिंधू आहे, परमामृत आहे, सुंदर ग्रंथ आहे, वाचून काढा, कदाचित तुमच्या उपलब्ध झाले होते. सुंदर आहे, वेदांताचा चांगला भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. 2 भाग आहे, पूर्वार्ध उत्तरार्ध त्या विवेक सिंधूमध्ये. तर त्या विवेक सिंधूमध्ये मुकुंदराज स्वामी असं म्हणतात की प्रपंच वैरी मारावा. त्यांनी 2 बाजू सांगितली. एक प्रपंच वैरी मारावा ही पहिली बाजू सांगितली, आणि जर तो मारता येत नसेल तर का आपुलासा करावा, तर त्याला आपलंसं करायचं. पण कसं सुकाळू हो द्यावा ब्रह्मविद्येचा, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. एक तर तो त्यागायचा, प्रपंच त्यागायचा, आणि त्यागता येत नसेल तर मग तो आपलासा करायचा, पण ब्रह्मभावनेला आपलासा करायचा. अर्थातच आपण जे मगाशी पाहिलं पूज्य सुदामदादांचा जो सिद्धांत होता की बिंदूला जर वर्तुळ व्हायचं असेल तर एक तर त्यानं पुसून जावं, तो बिंदू पुसून टाकावा लागेल, किंवा तो बिंदू भरीव करत 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 मोठा करत करत त्याला वर्तुळाशी जुळावं लागेल. हीच भूमिका आहे. आणि राष्ट्रसंतांची जी भूमिका आहे ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमिका तो बिंदू पुसून टाकण्याची नाही, तर तो बिंदू व्यापक करून त्यालाच वर्तुळाचं स्वरूप देण्याची भूमिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे. अर्थातच मी जी अध्यात्माची व्याख्या गुरुजींनी केलेली सांगितली की या व्यक्तीला विश्वाला जोडण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म आहे. महाराजांची गुरुदेव सेवा मंडळ आहे की नाही, त्या गुरुदेव सेवा मंडळाचं संविधान आहे, त्याच्यामध्ये उद्देश पत्रिका आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी असं म्हटलं आहे, व्यष्टि समष्टि मार्ग से परमेष्टि तक पहुंचाने के लिए विविध सेवाभावी साधकों द्वारा चलाए जाने वाले इस संस्था का नाम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडल रखा गया है. आणि हीच व्यष्टि समष्टीतून परमेष्टीकडे नेण्याची प्रक्रिया, तिला खऱ्या अर्थानं अध्यात्म म्हणतात. आणि तीच प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मान्य आहे. त्यांच्या ग्रामगीतेमध्ये ती प्रक्रिया पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी फार सुबकतेनं मांडलेली आहे. ही व्यष्टि समष्टी परमेष्टी मार्गाची प्रक्रिया फार सुंदर अशा पद्धतीने महाराज असं म्हणतात, मानव मात्राचे प्रथम माहेर आपुले घर त्यातील घर,
त्यातूनही प्रगती करीत सुंदर पुढे जावे विश्वाच्या. प्रथम पाया मानव वर्तन, त्यास करावे उत्तम जतन, आणि मग पुढे गाव करावे सर्वांग पूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे. व्यष्टी पासून समष्टी या मार्गानं आपल्याला जायचं आहे. म्हणजे महाराजांनी ती प्रक्रिया फार सुंदर दिली आहे. कारण आकारे पृथ्वी असं विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल, परी आमुचे गावची घटक मूल विशाल पृथ्वीचा. आणि त्यांनी प्रक्रिया लिहिली आहे. विश्व ओळखावे आपणावरून, आपणची विश्व घटक जाण, आणि पुढे व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आपुला, समाजापुढे देश आहे, समाजापुढे ग्राम आहे, ग्रामापुढे देश आहे, आणि देश मिळून ब्रह्मांड होय गतीगतीने जवळते. ही प्रक्रिया आहे. ही इतकी प्रक्रिया व्यापक झाली पाहिजे की माझा देशची जणू माझे शरीर, देश दुःखी जणू माझेची शरीर, आणि त्यासाठी निरंतर कष्टी होईन सांभाळाया, इतकं त्या विश्वाशी समरस होता आलं पाहिजे. आणि देश मिळून ब्रह्मांड होई गतीगतीने जवळते. याप्रमाणे विश्व ब्रह्मांडात मिसळण्याची, अर्थात तुका म्हणे जना सकळा सहित, घेऊ अखंडित प्रेम सुख, ही आमची धारणा झाली पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराजांची जी ज्ञानेश्वरी आहे, त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ही ममता आणि अहमता व्यापक स्वरूपानं दाखवलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सर्व लोकांच्या परिचयाची आहे. त्या ओवीचा सूक्ष्म भाग मी सांगतो. ते असं आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, याच्यामध्ये माझे हा शब्द आला आहे. आणि माझे हा शब्द, माझं हा जो शब्द आहे, हा माझं म्हणणं हे ममतेचं प्रतीक आहे. ममतेचं दिग्दर्शन करणारा हा शब्द आहे, ममतावाचक शब्द आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाच्या बाबतीत जे ममत्व प्रस्थापित केलेलं आहे, ते ममत्व व्यापक स्वरूपाचं आहे. म्हणजे मी जे बोललो मगाशी की ही ममता आणि अहमता व्यापक करत जायची आहे, म्हणजे विश्वमय व्हायचं आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे हे विश्वची माझी घर, अर्थात ही विश्वव्यापक आपली ममता केली आहे, तशी आपली ममता होणं म्हणजे हे विश्वाची माझे घर. आणि अहमता ही सुद्धा व्यापक करायची. तर ती अहमता कशी, तर किंबहुना चराचर आपणची जाहला, आपणची जाहला. हे आपणची जाहला हे अहंकार दर्शक शब्द आहे. शुद्ध सात्विक अहंकार आहे, व्यापक अहंकार आहे तो, की हे चराचर मीच झालो आहो. सांगण्याचं तात्पर्य, विश्व कोण, मी कोण, याचे मुळात एकपण, ही जी भूमिका आहे, ही भूमिका आमची झाली पाहिजे. माझ्याची आत्म्याचे विविधपण, ही भूमिका म्हणजे विश्व कोण, मी कोण, याचे मुळात एकपण, त्यावरी सजले विविधपण, हीच खूण अनुभवाची. ही अनुभवाची खूण आम्हाला प्राप्त होणे, याचंच नाव विश्वव्यापक होणे आहे, याचंच नाव विश्वमय होणे आहे.
अर्थातच आम्हाला हा अनुभव आला पाहिजे की एको देवो सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. त्याला हा अनुभव येतो तोच खऱ्या अर्थानं विश्वमय झाला आहे असं म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे व्यष्टी समष्टी मार्गे परमिष्टी पदापर्यंत जाण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणून महाराजांनी ही प्रक्रिया, कारण एक चिंतन मी सांगतो सज्जन, या विश्वाच्या आदी आणि अंती एकच तत्व आहे, ज्याला गुरुतत्व म्हणा, चैतन्य म्हणा. आदी आहे आणि तुम आद अनाद सुमंगल हो. पाहिलं त्याचं चिंतन आपण मागं. आदिही आहे आणि अनादिही आहे. म्हणजे आदी आहे आणि अंती आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नये, येरती माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. आदी अंती विश्व नाही, परंतु विश्व ज्याच्यावर भासतं ते चैतन्य तत्व मात्र आदिही आहे आणि अंतीही आहे. मग हे विश्व म्हणजे काय आहे तर पूज्य सुदामदादांनी असं म्हटलंय एका ठिकाणी, एका ग्रंथामध्ये दादा असं बोलले आहे की समष्टी हे परिवर्तन सत्याचं रूप आहे. समष्टी जे आहे, हे विश्व जे आहे, हे एका परिवर्तनशील सत्याचं रूप आहे आणि त्यालाच चैतन्याचा आविष्कार म्हणतात. समष्टी हे नित्य परिवर्तनशील आहे. निसर्ग नित्य परिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये बदल घडत असतो. ते परिवर्तनशील जे रूप, सत्य स्वरूपाचं परिवर्तनशील जे रूप आहे, तो चैतन्याचा एक आविष्कार आहे आणि त्या चैतन्याच्या आविष्काराला विश्व असं म्हटलं जाते. तेच विश्व आहे. हे विश्व सुरुवातीलाच दिसत नाही, अंतीही असत नाही. हे काय आहे तर आद्यंती एकच चैतन्य मध्यस्थितीत नामरूपात्मक विश्व या नावाला प्राप्त होत असते. उदाहरणार्थ आपण मगाशी पाहिलं, एक दाना आहे, तो दानाच अंकुराचे रूप घेते. त्या दाण्यापासून झालेलं अंकुर तेच झाडाचं रूप घेते, तेच फांदीचं रूप घेते. त्यालाच पानं लागतात, त्यालाच फुलं येतात, त्यालाच फळ येते आणि त्या फळामध्ये बीज असते. बीजापासून ते बीजापर्यंत आधीही बीज आहे आणि अंतीही बीज आहे. मधात फक्त जो काही प्रकार नामारूपाला आलेला आहे तो विश्व आहे. अर्थात त्या विश्वामध्ये सुद्धा ओतप्रोत ते एकच बीज व्याप्त आहे. मधा हे फक्त नामरूपाला आलेलं आहे. म्हणून हे जे विश्व आहे, हे विश्व त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. परमात्माच आहे. विश्वदेव सत्यत्वे जनमे जनार्दन है, जगमे जनार्दन है बरा. हे जगच जनार्दन, जन नोहे हा अवघा जनार्दन, ही भूमिका तुमची आमची झाली पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की घालूनी अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी वाढ, तेथे कैचे आपुले द्वाड करंटे पण हे. आणि म्हणून आम्ही विश्वमय झालो. कारण सज्जन हो, व्यष्टी कशाला म्हणतात? एक सिद्धांत आहे वेदांताचा. व्यष्टीची जी धडपड आहे ते समष्टीच्या सहकार्याशिवाय सिद्धीला जात नाही, जाऊ शकत नाही. हमको सभी से गर्ज है याच्यामध्ये आपण थोडंसं पाहिलं. व्यष्टीची धडपड ही समष्टीच्या
तादात्म्याशिवाय होऊ शकत, समष्टीच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. व्यष्टी आहे. व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये स्वतःचं कुटुंब, स्वतः ही व्यष्टी जीवन आहे. पण समाजाशी समरस होणे हे समष्टी जीवन आहे. आणि समष्टीशिवाय व्यष्टीचं सिद्धी होत नाही. आपण पाहिलं, नवरदेव सजवायचा आहे, पण नवरदेव सजवायचा असला तर त्या नवरदेवाचा बूट ज्या चांभाराकडून होतो तो चांभारही आवश्यक आहे. ज्या टेलर कडून त्याचे कपडे शिवले जातात तो टेलरही आवश्यक आहे. जो फेटे बांधून देतो तो फेटे बांधून देणाराही नवरदेवा तोही सुद्धा तितकाच आवश्यक आहे. घोडेवाला सुद्धा नवरदेव तिथं आवश्यक आहे. म्हणजे हे सगळेच्या सगळे समाजातले घटक एका व्यष्टीला आनंददायी जीवन जगण्याकरिता आवश्यक आहे. अर्थात यांच्या सहकार्याशिवाय व्यष्टी परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून या समाजाशी समष्टीशी समरस होऊन परमेष्ठी पदापर्यंत पोहोचण्याकरिता आपलं बुद्धी व्यापक व्हावी या दृष्टीनंच महाराजांनी या प्रार्थना अष्टकामध्ये त्या गुरुदेवाजवळ मागणी केलेली आहे की छोटे न हो हम बुद्धी से, हो विश्वमय से ईशमय. असं विश्वाशी समरस झालं की विश्वाच्या समरस झाल्याच्या नंतर परमात्म सुख अनुभवायचं असते. ते कसं अनुभवायचं त्याची प्रक्रिया महाराजांनी ईशमय याच्या माध्यमातून प्रगट केलेली आहे. तर विश्वमय होण्याची प्रक्रिया म्हणजे खऱ्या अर्थानं अध्यात्माचा अनुभव घेणे, विश्वाच्याशी समरस होणे. आमचे साधू संत विश्वाला समरस झाले आहे. त्यजोनिया जन भक्ती करा, तुका म्हणे आता ऐके हे वचन. त्यजोनिया जन भक्ती करा असं जरी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं असलं तरी व्यष्टी जीवनामध्ये त्यांच्या व्यक्तिगत साधनेच्या दृष्टीनं त्यजोनिया जन त्यांनी भक्ती जरी केली असेल तरी त्या त्यजोनिया जन जी भक्ती केली, जी साधना केली, त्या साधनेचा उपयोग मात्र जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या संतांनी सुद्धा आमच्या अखिल विश्वासाठी केलेला आहे. ज्या साधू संतांनी, आमच्या महाराष्ट्रीय साधू संतांनी प्रामुख्यानं व्यक्तिगत जीवन जगत असताना जरी त्यांनी भक्तीची साधना ही त्यजोनिया जन केली असेल तरी सुद्धा त्या साधनेतून जी काही फलश्रुती निर्माण झाली ती मात्र विश्वाच्या कल्याणाकरिता ठरलेली आहे. अर्थात विश्वाशी समरस होऊन आमच्या साधू संतांनी त्यांच्या भक्तीचा, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा समाजाला, अखिल विश्वाला घडवून आणला. हेच खऱ्या अर्थानं महाराजांना सुचवायचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की हो विश्वमय से ईशमय. अर्थात हे विश्वमय होण्याकरिता आमची बुद्धी विशाल करावी त्या गुरुदेवानं. म्हणून महाराज म्हणतात की छोटे न हो हम बुद्धी से, हो विश्वमय से ईशमय. आणि म्हणून या पद्धतीचं हे चिंतन आहे. आपली वेळ संपत आलेली आहे. सज्जन हो, विश्वमय से ईशमय. आणि म्हणून आम्ही विश्वमय झालो पाहिजे ही महाराजांची धारणा आहे. ती धारणा ईशमयतेकडे कशी वळवायची त्याचं चिंतन आपण उद्या पाहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणि थांबत असताना आपण महत्त्वाची सूचना अशी की आमच्या राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या शिबिरामधले विद्यार्थिनी आमच्या आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सेवा मंडळाच्या दृष्टीनं, शिबिराच्या दृष्टीनं कार्यरत आहे. कुमारी तृप्ती संजयराव राऊत, तिचं आज दुपारी 4 वाजता आपल्या फेसबुक पेजवर व्याख्यान होणार आहे. त्या व्याख्यानासोबतच रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये सातेगावचे आमचे पवार महाराज आहेत, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, त्यांचं सुखकर हरिगुण गाई या विषयावर प्रवचन होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ सर्व सद्भाविक सज्जनांनी घ्यावा
अशा पद्धतीची विनंती करतो आणि याच ठिकाणी आपल्या प्रवचनाला आपण शांतीपाठाच्या माध्यमातून विराम देऊ. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. सद्गुरुनाथ महाराज की जय. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब साधु संतन की जय. तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषी संत घुसरकर महाराज की जय. भारत माता की जय.